कॉलेजला गेलो असताना त्याच्या मित्राने मला लांबनाची हाक मारली की अरे प्रथमेश. तर माझं असं झालं की मी नाही, माझं नाव रोहित आहे, मी रोहित आहे. तर कॉलेजच्या पहिल्या 2 वर्ष असं झालं होतं की सगळे मला प्रथमेश म्हणून हाक मारायचे. मग मी सांगायचो 1 मिनटं की तुम्ही आधी अशी ऐकू दे की शिवलकर. तर मी जायचो कारण मी ओळखायचो नाही. तर मी असं गेल्यानंतर बोललो 1 मिनटं तुम्ही प्रथमेशचे मित्र आहेत? ते बोलले हां प्रथमेश. बोललो नाही माझा लहान भाऊ रोहित. मग सगळ्यांना किती सेम दिसता तुम्ही. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अर्थात प्रेमाचे रंग यावे ह्याचं दणक्या शूट चालू आहे आणि लाईव्ह शूट पाहायला आणि सगळ्या कलाकारांना भेटायला आज मी थेट इकडे आलेली आहे. आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका सुंदर अर्थात रोहित शेवलकर. हाय हाय. कसं आहेस? मस्त. आणि कसं चाललंय शूट? किती एन्जॉय करतोस? कमाल कमाल. तू बघत असली खूप कमाल, खूप धमाल आणि खूप मस्ती चालू आहे आणि तेवढंच मी कामही करतोय पण एन्जॉय करतोय शूट. क्या बात आहे. पण सुंदर म्हणून जे काही तुला प्रेम मिळतंय ते अमाप प्रेम आहे आणि तुला तितक्याच कमेंट्स येत असतील. या वर्षामध्ये अशी एखादी एक आपण म्हणतो ना एक लक्षात राहिलेली कमेंट असते किंवा लक्षात राहिलेली एक पोचपावती असते कामाची, तशी एक आहे एखादी सांगायला? आम्ही आहे असा एक किस्सा आहे माझ्याकडे. आम्ही ठाण्यामध्ये आउटडोर शूट करत होतो. एक ज्वेलरी शॉपचा सीन होता, तो शूट करत होतो. तर एक काका होते जे आमचं शूटिंग असं लांबनं बघत होते. तर आमचा टेक वगैरे झाला आणि मी टेक करून बाहेर आलो, सीन देऊन बाहेर आलो. तर ते आले आणि बोलले की तुम्ही सुंदर बरोबर. मी बोलो हां तुमची मला बघतो मी प्रेमासंग आहे ना. मी बोलो शूटिंग चालू आहे का आतमध्ये? मी बोलो हां हो तुम्ही खूप छान काम करता, आम्ही रोज मालिका बघतो. तर ही एक अशी लक्षात राहिलेली काय बोलतेस ती आठवण आहे. तर म्हणजे खूप बरं वाटतं, भारी म्हणजे कमाल फिलिंग येतं की आपलं काम लोकांपर्यंत पोचतं आहे. म्हणजे आपल्याला जे करायचं ते लोकांना पटतंय, लोकांपर्यंत पोचतंय. तर अशी जेव्हा पोचपावते मी तेव्हा खूप भारी वाटतं. क्या बात आहे. पण मला सांग रोहित, सुंदर म्हणून रोहितमध्ये किती बदल झालेत रे? कारण का मला आठवतं आपण ज्यावेळेस पहिला इंटरव्ह्यू केला होता त्यावेळेस ना मी आता मगाशी बोलत होते तर मला ही गोष्ट खूप जाणवली की तू ना खूप जास्त बोलायला लागलायस आता. तू आधी खूप शांत होतास, थोडासा शाय होतास, मोजकं बोलायचास आणि आता एक तुझ्यातला तो जो एक खोडकरपणा असतो ना तो आता आम्हाला दिसायला लागलाय. तू बोलतोयस खूप. सो आता हे बदल आम्हाला जाणवत आहेत, तितके तुला खूप जास्त स्वतःमध्ये जाणवत असतील. सुंदर आणि रोहित म्हणजे मी म्हणेन तर फार फरक नाही आहे दोघांमध्ये. खूप साम्य आहे दोघांमध्ये. फरक फक्त एवढा आहे की म्हणजे सुंदर हे कॅरेक्टर थोडं शिकलेलं कमी आहे, मी शिक्षित आहे. आणि बाकीच्या गोष्टी म्हणायला गेलीस तर तू असं मगाशी म्हणालीस की आत्ता म्हणालीस तशी की मी जास्त बोलायला लागलो. तर बोलायला लागलो याच्यापेक्षा ना माझं एक मी पटकन असा ओपन अप होत नाही कोणाशी. म्हणजे जशी आपली ओळख होते किंवा ओळख वाढते तसं आपण मी त्या माणसाबरोबर बोलायला लागतो. म्हणजे पटकन ओपन अप होणारा माणूस मी नाही आहे. मे बी माझा हा स्वभाव काही लोकांना किंवा काही जणांना हा बाबा ह्याच्याकडे किती ॲटिट्यूड आहे किंवा हा किती ॲरोगंट आहे. म्हणजे हे माझ्याबरोबर झालेले किस्से आहेत. म्हणजे माझे आत्ता जे खूप चांगले मित्र आहेत. तर आमची मैत्री व्हायच्या आधी मित्रमैत्रिणी जे आहेत कोणी आमची मैत्री व्हायच्या आधी आमचं असं होतं की अरे तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा असं वाटलं तुझ्याकडे खूप ॲटिट्यूड आहे, तुला खूप ॲरोगंट आहे कारण तू जास्त बोलत नाही असं नाही. पण त्यांना कळलं की नाही हा याचा स्वभाव आहे. कारण हा पटकन ओपन अप होत नाही, पण जेव्हा ओपन अप होतो तेव्हा ह्याच्यासारखा मस्तीखोर किंवा ह्याच्यासारखा खोडकर मुलगाच नाही आहे. मला सांग की तू मगाशी म्हणालास की तू आणि प्रथमेश दोघं जण या क्षेत्रामध्ये आहात. हे तू आधीच ठरवलं होतंस का? म्हणजे काय दोघं जण एकाच क्षेत्रामध्ये येण्याचं हे नेमकं कधी ठरलं? आधीपासूनच आवड होती की काय? तसं बघायला गेलंच ना तर माझे पणजोब आहेत तेही नाटकांमध्ये काम करायचे. फक्त ते कधी प्रोफेशनली वळले नाहीत. माझे आजोबा तेही नाटकांमध्ये काम करायचे. ते रेडिओवरती जी आपली आधी नाटकं प्रसारित व्हायची त्यामुळे त्यांनी कामं केली. म्हणजे लता मंगेशकर वगैरे त्यांनी काम वगैरे केलं आहे. माझे बाबा तेही नाटकात काम करतात. पण कधी प्रोफेशनली असे म्हणजे प्रोफेशनली वळण आलं नाही त्यांच्या या नाटकांना वगैरे. तर त्यांचं असं होतं की नाही मी हौशी रंगभूमीवरती काम करतो, माझी नोकरी करतो आणि मी माझं काम करतो, माझी हाऊस आहे नाटकामध्ये काम करायचे. ते दादा प्रोफेशनली या क्षेत्राकडे वळला. म्हणजे दादा कॉलेजमध्ये असताना एकांकिका नाटकं वगैरे करायचं. मग त्यांनी ठरवलं की मला ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि नंतर ॲज युज्युअल मी याचा लहान भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे. माझा मोठा भाऊ ज्या वाटेवरती गेला त्या वाटेवरती आपण गेलंच पाहिजे असं माझं म्हणणं नव्हतं. पण मला एकतर क्रिकेट प्रचंड आवडतं. मी प्रचंड क्रिकेट खेळतो. माझा मोठा भावाला पण क्रिकेट प्रचंड आवडतं. आम्हाला जेव्हा वेळ असतो आम्ही दोघे क्रिकेट खेळायला जातो. तर
तो त्याला बघत बघत मी मोठा झालो आहे, लहानाचा म्हणजे मोठा भाऊ, त्याला बघत बघत मोठा झालो. मला की नाही आपण ना ह्या फील्डमध्ये काहीतरी करू शकतो. मग मला आठवतं आठवीत असताना मी एक पत्रिका सादर केली होती, ती मला दादानेच लिहून दिली होती, बसवली होती. मग तेव्हा मला कळलं नाही ह्या फील्डमध्ये ना खूप मजा आणि खूप आनंद मिळतो आपल्याला. आणि माझं ते आधीपासून होतं की ज्याच्यामध्ये आनंद आणि मजा मिळते ते काम कधीही करावं. म्हणजे माझ्या आईबाबांचं पण तेच मत आहे की ज्या कामात तुम्हाला आनंद आणि मजा येते ना ते काम तुम्ही करा. मग ते असं की तुम्ही काही करा, आमचा सपोर्ट आहे, पण ज्याच्यात तुम्हाला आनंद आणि मजा मिळते ते तुम्ही करा. त्याच्यामुळे भाऊ या फील्डमध्ये होताच, त्याला बघत बघत मोठा झाला असल्यामुळे नंतर मला कळलं की ह्या फील्डमध्ये मजा आणि आनंद दोन्ही आहेत, तर मग या फील्डमध्ये जाऊया. आणि ऑफकोर्स आईवडील आणि त्याच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतंच. तर ते तिघे असल्यामुळे आई, बाबा आणि माझा मोठा भाऊ या तिघांच्या सपोर्टमुळे जो काय आहे तो असा आहे. क्या बात आहे. पण नाही, हे जर का नसतं आलं तुझ्या डोक्यात, प्लॅन बी काही केला होतास? प्लॅन बी नाही, प्लॅन बी नव्हताच. कशामध्ये झालं? मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मी कॉमर्स केलं आहे. ॲक्च्युली माझा भाऊ म्हणजे माझी मोठी बहीण, दादा आणि आम्ही तिघेही कॉमर्स ग्रॅज्युएट आहोत, कॉमर्स स्टुडंट आहोत. प्लॅन बी असं नव्हताच, कारण माझा प्लॅन एच एवढा पक्का होता की मला प्लॅन बी नव्हताच. त्याच्यामुळे अजूनही नाही आहे प्लॅन बी, पण प्लॅन ए पक्का आहे. आणि सध्या एक 3-4 महिन्यांआधी असं झालं की आपण कुठला तरी बिझनेस केला पाहिजे. म्हणजे असं मला ह्याची कुकिंगची आवड आहे. मी म्हणजे असं मी सेटवरती काय काय बनवून आणतो, ते बाकीचे बोलतात की खूप छान बनवतोस, तुझ्या हाताला चव आहे. तर त्यामध्ये काय झालं पुढे तर, पण सध्या तरी प्लॅन बी नाही, सध्या तरी प्लॅन जो ए आहे त्याच्यावरती फोकस्ड आहे माझा. क्या बात आहे. मगाशी आता प्रथमेशचा उल्लेख झाला तर मला आवडेल विचारलं, घरात साधारण किती धमाल असते, म्हणजे घरात स्किट्स किती होतात तुमच्या? घरात ना खरं तुला सांगू का, भेटच होत नाही. हां, मग सगळ्यांना वाटतं की तुझा मोठा भाऊ पण या फील्डमध्ये आहे, तो रायटर आहे, ॲक्टर आहे, तुमचं खूप बोलणं होत असेल ना ह्या फील्डबद्दल. तर तुला मी खरं सांगू का, आम्ही दोघे घरी असलो ना की आम्ही अजिबात ह्या क्षेत्राबद्दल बोलत नाही. आमच्यात नाही होत म्हणजे आमचं बोलणंच नाही होत त्या क्षेत्राबद्दल. कारण तो त्याच्या कामात असतो, मी काहीतरी कामात असतो, आमचं वेगळं बोलणं होतं. मग क्रिकेटवरती बोलणं होतं, मग कुठेतरी जाऊया का बाहेर, मग बोलणं होतं, मग आमचं गार्डनबद्दल बोलणं होतं थोडं. ह्या फील्डबद्दल खूप फार कमी बोलणं होतं आमचं. आणि काय बाकी मजा मस्ती, आईबाबांबद्दल बोलणं, मग त्यांचे फोन्स वगैरे सगळं चालू असं, ही मजा मस्ती. तुम्ही इतके सेम दिसता, म्हणजे कधी कधी खरंच कन्फ्यूज व्हायला होतं की नक्की रोहित आहे का प्रथमेश आहे. हा असा कोणाबरोबर तुम्ही प्रँक केलात का? नाही असं प्रँक केलं नाहीये. नाही खरंच नाही, प्रँक खरंच केलं नाहीये. कारण त्याचे जे मित्र आहेत, त्याचे जे मित्र आहेत त्यांना माहिती आहे की प्रथमेश कोणाने, रोहित कोणाने, माझे हां जे आम्हाला रोज बघतात, ज्यांच्या आम्ही रोज सवयीचे आहोत. नाही कधीच नाही प्रँक असं नाही. पण जेव्हा मी कॉलेजला गेलो होतो, दादाही जेव्हा कॉलेजला होता, कॉलेजला गेलो असताना त्याच्या मित्राने मला लांबनाची हाक मारली की अरे प्रथमेश. तर माझं असं झालं की मी नाही, माझं नाव रोहित आहे, मी रोहित आहे. तर कॉलेजच्या पहिल्या 2 वर्ष असं झालं होतं की सगळे मला प्रथमेश म्हणून हाक मारायचे. मग त्यांना मी सांगायचो 1 मिनटं की तुम्ही आधी अशी ऐकू दे की शिवलकर. तर मी जायचो, कारण मी ओळखायचो नाही. तर मी असं गेल्यानंतर बोललो 1 मिनटं तुम्ही प्रथमेशचे मित्र आहेत? तुला हां प्रथमेश. बोल नाही माझा लहान भाऊ रोहित. मग सगळ्यांना किती सेम दिसता तुम्ही असं. आत्ता मी थोडं सेम दिसत नाही, कारण आत्ता मी थोडा हेल्दी आणि तो थोडा त्यांनी बारीक झाला, त्याने मेंटेन केलं आहे वेट वगैरे. पण मीही लवकरच तसा होणार आहे, त्यामुळे परत येस नाही न्यू इयर प्लॅन वगैरे काय नाही, आम्ही दोघे परत सेम दिसू. क्या बात आहे. मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. आणि नवीन वर्षासाठी तुला आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून. आणि नवीन वर्षात मी आशा करते की तू आम्हाला असंच ह्या भूमिकेत तर आम्हाला तू दिसतोच आहेस, पण इतरही तुझी प्रोजेक्ट्स चालू होतील आणि अजून आम्हाला तू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसशील. सो थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.